शिवसेनेचे क्षमतेप्रमाणे संधी दिली नाही असं बोललो नाही. मी कोणत्याही पक्षाचं नाव घेतलं नाही. मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही असं बोललो, असं स्पष्टीकरण शिवसेना युबीटीचे नेते भास्कर जाधव यांनी नाराजीच्या चर्चांवर दिली. विधानसभा अध्यक्षांनी दुसरंच कोणाला तरी वारसदार नेमलंय, पण शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार उद्धव ठाकरेच आहेत. आम्ही सिद्ध करून दाखवू असंही भास्कर जाधव यांनी ठामपणे सांगितलं. सुप्रीम कोर्टानं लव्ह जिहादची वास्तविकता प्रदर्शित केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या केसेस वाढतायत अशी भीती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. दुसऱ्या धर्मामध्ये लग्न करणं गैर नाही, पण खोटं बोलून लग्न करणं आणि मूल जन्माला घालून सोडून देणं हे जे घडतंय ते गंभीर आहे. त्यावर कारवाई करणं आवश्यक असल्याचं फडणवीस म्हणाले. ठाकरे गटात जे शिल्लक राहिलेले लवकरच एका मोठा उठाव करून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील असा दावा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केला. पुन्हा एक मोठा उठाव होऊन ऑपरेशन टायगर सक्सेसफुल होणार असं जाधव म्हणाले. पाटण तालुक्यातील गोशटवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे शरद पवार गटानं माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंग पाटणकर गटाला मोठा धक्का हा मानला जातो. आमदार भास्कर जाधव ठाकरे गटामध्ये नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न स्वतः उद्धव ठाकरेंनी केल्याची माहिती आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेची मातोश्रीवर बैठक झाली. या बैठकीला भास्कर जाधव ऑनलाईन उपस्थित होते. शिंदेंच्या शिवसेनेपाठोपाठ नाशिकमध्ये भाजपतही प्रवेशासाठी रीख लागली आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये महत्त्वाचे प्रवेश होणार आहे. पक्षानं मला खूप काही दिलंय. 2 मुलं आमदार आहेत. राज्यसभेवर किंवा विधान परिषदेवर जाण्याचा माझा विचार नाही, पण पक्षानं संधी दिली तर 2019ची लोकसभेची निवडणूक लढणार असं सुतोवाच भाजपचे नेते रावसाहेब दानवेंनी केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. नाशिक न्यायालयाच्या इमारतीचं उद्घाटन यासह विविध विकास कामांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त केली जाणार आहे. कृष्णाच्या नावावर 5 वाहनं तसंच धारूर आणि केजमधील बँक खात्यातील संपत्ती जप्त करण्याचे आदेश कोर्टानं दिले. 67व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या गादी विभागातील अंतिम लढतीमधील पंचाच्या निर्णयावरून प्रचंड गदारोळ झाला होता. दरम्यान या लढतीची आता चौकशी केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघानं 5 सदस्यीय चौकशी समितीची नियुक्ती केली आहे. सलग 2 दिवस दर वाढल्यानंतर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याचे दर 1100 रुपयांनी कमी झाले आणि 85,200 रुपये प्रति तोळ्यावर आले. तर चांदीच्याही दरात 2,100 रुपयांची घसरण झाली. चांदीचे दर 96,200 रुपये प्रति किलोवर आले. महाराष्ट्रामध्ये न्यायव्यवस्थेमध्ये मूलभूत पायाभूत सुविधा खराब असल्याची टिप्पणी करत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. तर शेजारच्या कर्नाटकची याबाबत प्रशंसा केली आहे. अशोक देसाई स्मृती व्याख्यानात फौजदारी व्यवस्थेपुढील अडचणी काही विचार या विषयावर बोलताना न्यायमूर्ती ओक यांनी सडेतोड मतं आणि निरीक्षणं मांडली. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथल्या फलाटांच्या विस्तारीकरणाचं काम सुरू आहे. त्यामुळे याचा परिणाम कोकणातून येणाऱ्या 3 गाड्यांवर होणार आहे. कोकणातून सीएसएमटी पर्यंत धावणाऱ्या या गाड्या 28 फेब्रुवारीपर्यंत दादर स्थानकापर्यंत धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दादरपासून पुढील प्रवासासाठी अन्य रेल्वे आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागणार आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ 18 तारखेला प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र हाती घेणार आहेत. त्याआधी सपकाळ यांनी बुलढाणा जिल्ह्यातील गजानन महाराज, राजमाता जिजाऊ त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. सिंधुदुर्गातील प्रसिद्ध आंगणेवाडी जत्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या 22 फेब्रुवारीला ही जत्रा भरणार आहे. भराडी देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक दाखल होणार आहे. नागपुरात लोकल तेलाच्या डब्यावर ब्रँडेड कंपनीचे स्टिकर लावून तेलाची विक्री सुरू असल्याचा गोरखधंदा उघडकीस आला आहे. या प्रकरणी एकाला अटक झाली आहे. तर 28 तेलाचे डबे, शेकडो कागदी लेबल्स, खाकी, खरडा, झाकण त्याचबरोबर पॅकिंग मशीन असा एकूण 7 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका 38 वर्षीय महिलेच्या पित्ताशयातून 28 खडे बाहेर काढण्यात आले. सुमारे 1.5 तास चाललेली शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करण्यात आली. खड्यांसोबत पित्ताशय सुद्धा बाहेर काढण्यात आले. मालेगावच्या कवळाणे गाळणे इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची विशेष सहल काढण्यात आली. या सहलीमध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांनी विमान आणि बोटीतून प्रवास त्यांना घडवण्यात आला. शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला. सिडकोच्या विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये बदल्या करण्यात आल्या. सहाय्यक विकास अधिकारी आणि क्षेत्राधिकारी संवर्गातील 26 अधिकाऱ्यांसह लिपिक, टंकलेखक, कार्यालयीन सहाय्यक संवर्गातील 74 कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. या बदल्यांमुळे अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष दिसून येतो. मुंबईकरांच्या जलप्रवासाला आता वेग येणार आहे. गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि गेटवे ते मांडवा या मार्गावरून आजपासून अत्याधुनिक वातानुकूलित कॅटामरान बोट धावणार आहे. उच्च गती पारंपरिक फेरी सेवेला पर्याय म्हणून ही सेवा प्रवाशांना अधिक जलद, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाची सोय उपलब्ध करून देणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं आज मॅरेथॉनचं आयोजन केलं. यासाठी रविवारी दुपारी 1 वाजेपर्यंत अटल सेतूवरील वाहतूक बंद आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीसह JNPA बंदरावरील कंटेनर वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेच्या स्वच्छतागृहांच्या दयनीय स्थितीबाबत वारंवार तक्रारी येत असल्यानं त्यांच्या स्वच्छतेकडे प्रशासनानं लक्ष दिलं जाईल, असं पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचे नवनियुक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज कुमार सिंग यांनी स्पष्ट केलं. तर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी टॉयलेटच्या देखभालीवर भर दिला जाईल, असंही त्यांनी सांगितलं. मुंबई महानगर प्रदेशसह कोकणातील रस्ते वाहतुकीवर ताण कमी होण्यासाठी केंद्र सरकारनं सागरमाला योजनेअंतर्गत जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्याचं ठरवलंय. यासाठी प्रवासी जलवाहतुकीसह रोरो सेवेद्वारे मालवाहतुकीचा केंद्र आणि राज्य सरकार असा प्रत्येकी 50% हिस्सा वाटप करण्याचं नियोजन केलंय. मुंबई उपनगरीय क्षेत्राच्या विकासासाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन हे स्वतंत्र महामंडळ कार्यरत आहे. त्याद्वारे अद्ययावत डिझाईनच्या लोकलची बांधणी, डबे वाढवणं, 12 ऐवजी 15 डब्यांची लोकल चालवण्यासाठी फलाटांची लांबी वाढवणं, वाढीव रेल्वे मार्ग टाकणं या कामांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेला निधी पुरवला जातो. मुंबई शहरातील 8-10 दशकांहून जास्त जुन्या असलेल्या सेस इमारतींचा समूह पुनर्विकास करण्यावर आता म्हाडानं भर दिलाय. सेस इमारती अरुंद जागेमध्ये असल्यानं एकेका इमारतीचा पुनर्विकास करणं, रहिवासी आणि भाडेकरूंना आवश्यक सुविधा देणं शक्य नसल्यानं एकापेक्षा जास्त इमारतींचा समूह पुनर्विकास केल्यास तांत्रिकदृष्ट्या ते सुलभ ठरतं. रॅपिडो लवकरच महिलांसाठी एक खास सर्व्हिस सुरू करणार आहे. या सर्व्हिसद्वारे कंपनी जवळपास 25,000 महिलांना रोजगार सुद्धा देणार आहे. आतापर्यंत रॅपिडोमध्ये फक्त पुरुषच कॅब, ऑटो आणि बाईक चालवू शकत होते. मुंबईतील विविध बँकांमध्ये ठेवण्यात आलेल्या मुदत ठेवींच्या माध्यमातून जास्त व्याजदर मिळावा यासाठी मुंबई महापालिकेनं ऑनलाईन प्रणालीचा वापर करण्याचं ठरवलंय. त्यामुळे चालू आर्थिक वर्षामध्ये 1,000 कोटी रुपये अतिरिक्त मिळण्याची प्रशासनाला अपेक्षा आहे. कापूस दरवाढीच्या प्रतीक्षेत रावेर तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी 5 महिन्यांपासून घरामध्ये कापूस साठवून ठेवला होता. दरम्यान आर्द्रता घटून आता कापसाच्या वजनातही घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून नवीन कृषी धोरण बनवेल अशी घोषणा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये कृषी मंत्री कक्ष स्थापन करण्यात येईल, असंही कोकाटे यांनी सांगितलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काजू हंगाम सुरू झाला आहे. या हंगामात काजू शेतकऱ्यांनी काजू बी हे कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना असलेल्या विक्रेत्याला देऊन त्याची रीतसर पावती घ्यावी. हीच पावती अनुदानासाठी वैध धरली जाईल आणि तसंच जो व्यापारी विना परवाना काजू बी खरेदी करणार त्याच्या विरोधामध्ये कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची 4,652 क्विंटल इतकी आवक झाली. तर मक्याला 2,089 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळालेला आहे. बाजारामध्ये मक्याच्या आवकेत सुधारणा दिसते. गव्हाच्या कापणीला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यामुळे गहू लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. गव्हाचे भाव किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त होते, पण आता गव्हाच्या किमतीमध्ये घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळणार.
पावसाळ्यात लागवड केलेला भाजीपाला अतिवृष्टीमध्ये सडून गेला, त्यामुळे नाशिकसह परत जिल्ह्याला भाजीपाला शहरासह तालुक्यामध्ये विक्रीला आलेला आहे. तर भडगाव तालुक्यामध्ये गावोगावी लागवड केलेल्या भाजीपाल्यासोबतच पाचोरा, पारोळा, जामनेर तालुक्यातील हिरव्या भाजीपाल्याची आवक वाढली आहे, त्यामुळे भावही गडगडले. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कसगाव इथल्या शेतातील पिकावरील तणनाशक फवारणी केल्यानं शेतकऱ्यांचे जवळपास 2 एकरवरील पीक वाया गेलंय, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती तलवारधारी पुतळा उभारणीचा पायाभरणी समारंभ शिवजयंती दिनी 19 फेब्रुवारीला होणार आहे. मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पायाभरणी केली जाईल. शेवगाव तालुक्यातील काशी केदारेश्वराच्या पायथ्याशी असलेल्या गोळेगाव पाझर तलावाची दुरुस्ती करून त्याची साठवण क्षमता वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मागणीचा विचार न केल्यास ग्रामस्थांनी 24 फेब्रुवारीपासून धरणे आंदोलनाचा इशारा दिलाय. वाशिमच्या मंगरुळपीर बनोजा गावामध्ये एकूण 2218 हेक्टर क्षेत्र आहे. त्यातील 1074 हेक्टर क्षेत्रावर संत्र्याची लागवड करण्यात आली आहे. व्यापाऱ्यांनी संत्रा खरेदीसाठी बनोजाला निवडलेला आहे, तर राज्यातील इतर भागातही बनोजातील संत्र्यांना मागणी वाढली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमानात वाढ झाली आहे. 34.4 अंशांवर तापमान गेलंय, त्यामुळे फेब्रुवारीमध्येच नागरिकांना उन्हाच्या झळा बसतायत. लोणावळ्याच्या मळवली गावात खासदार श्रीरंग बारणे यांच्या जन्मदिनानिमित्त छकडी बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला. या शर्यतीमध्ये 150 बैलजोड्यांनी सहभाग घेतला. शरीफ फाउंडेशन आणि बारामती रनर्स यांच्या संयुक्त विद्यमानं बारामतीमध्ये बारामती हाफ मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. हजारो स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज मंदिरामध्ये विष्णू घाट परिसरातून प्रवेश करण्यासाठी एक प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराजवळील शौचालय हटवण्याची मागणी महिलांनी केली आहे. या मागणीसाठी महिलांनी श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये महाआरती केली. महापालिका प्रशासनानं ताबडतोब हे शौचालय पाडावं अशी मागणी महिलांनी केली आहे. सांगली शहरातील प्रतापसिंग उद्यानामध्ये महापालिकेच्या वतीनं पक्षी संग्रहालय उभारलं जाणार आहे. उद्यानात अत्याधुनिक पक्षी संग्रहालय उभारलं जाणार आहे. प्रतापसिंग उद्यानाचे 2.16 कोटी रुपये खर्चून पक्षी संग्रहालयामध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 1.16 कोटी रुपये मंजूर झाले होते. महाराष्ट्र कर्नाटक राज्यातल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या सांगलीच्या जत तालुक्यातील बिळूरमध्ये ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथ यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. 3 दिवस पार पडलेल्या यात्रेच्या निमित्तानं विविध धार्मिक विधी पार पडले. पुणे जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, पुरंदर आणि बारामती तालुक्यातील जिरायती भागासाठी वरदान ठरणाऱ्या जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेची कामं वेगानं सुरू आहेत. या कामासाठी सुमारे 4,438 कोटी रुपयांच्या कामाला राज्य मंत्रिमंडळाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मालमत्ता कर पाणीपट्टी वसुलीसाठी आता संभाजीनगर महापालिकेकडे फक्त 44 दिवस शिल्लक आहे. थकबाकी वसुलीवर प्रशासनानं भर दिला आहे. तर पुंडलिक नगर रोडवरील सपना मार्केटमधील तब्बल 32 दुकानं एका अभ्यासिकेला शनिवारी सील लावण्यात आलंय. 1 लाखापेक्षा जास्त आणि मोठ्या थकबाकीदारांकडे महानगरपालिकेनं मोर्चा बळवलाय. दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिलाटी स्टेशन ते होडगी स्टेशन दरम्यान असलेले सिमेंट फॅक्टरीचे 4ही रेल्वे फाटक लवकरात लवकर बंद करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. नागरिकांचा अंत पाहू नका, तात्काळ पर्यायी उपाययोजना शोधून ब्रिज, उड्डाणपूल बांधण्यासाठी कार्यवाही करण्याचेही आदेश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. सिंधुदुर्गातील वैभववाडीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. राज्यस्तरीय विनाफटका बैलगाडी स्पर्धेमध्ये 69 बैलगाड्या सहभागी झाल्या. तर बंड्या मांजरेकर यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. ही शर्यत पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. मराठवाड्याच्या हक्काचे 60% पाणी हमी कमी करण्याच्या गोदावरी अभ्यास गटाच्या अहवालावर महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणानं जनतेकडून आक्षेप मागवले. हे आक्षेप 15 मार्चपर्यंत स्वीकारले जाणार आहेत. तर दुष्काळग्रस्त आणि कमी पावसाचा प्रदेश म्हणून मराठवाडा ओळखला जातो. जळगावात फेब्रुवारी 2024 मध्ये या परिसरामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे
शेती पिकाचं अतोनात नुकसान झालं होतं. त्या नुकसानीला सानुग्रह अनुदान 13,54,00,000 रुपये मंजूर झाले आहे. तर तालुक्यातील 5 मंडळातील 8,760 लाभार्थी शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे. जळगावच्या कसगाव पारोळा मार्गावर 4 वर्षांपूर्वी बनलेल्या उड्डाणपुलावर मोठे खड्डे पडले. यामुळे मोटारसायकल घसरण्याचे प्रकार सुरू आहेत, तर अपघातांची संख्याही वाढली आहे. सिने अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल मावळमधील शिवस्मारक समितीनं संताप व्यक्त केला. सोलापूरकर ज्यावेळी मावळ तालुक्यामध्ये येतील किंवा पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेनं प्रवास करतील त्यावेळी त्यांच्या तोंडाला काळं फासणार असा इशारा इथं देण्यात आला. ग्रामीण भागामध्ये दूषित पाण्यामुळे अतिसाराची लागण आणि संसर्गजन्य आजारांची लागण होत असल्यानं जळगाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या जलस्रोतांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यातील 40 गावांना पिण्याचा पाणी पुरवठा हा अशुद्ध होत असल्याचं समोर आलंय, तर 8 गावांना मिळणारं पाणी दूषित असल्याची बाबही समोर आली. वाशिमच्या पोहरादेवीमध्ये संत सेवालाल महाराजांच्या 286व्या जयंतीनिमित्त समितीकडून पोहरादेवीच्या विकासासाठी कार्य करणारे सरकारी अधिकारी तसंच बंजारा समाजातील व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार महंत बाबूसिंग महाराज यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. जळगाव विमानतळावरून सर्वाधिक प्रतिसाद लाभत असलेल्या गोवा शहराच्या दोन्ही फ्लाईट काल रद्द झाल्या. गोव्याहून जळगावकडे येणाऱ्या विमानाच्या इंजिनमधून धूर निघत होता, त्यामुळे फ्लाईट रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. जळगावात पाणी टंचाईच्या काळामध्ये शेतीच्या माध्यमातून येणाऱ्या लाखोंच्या उत्पन्नावर पाणी सोडून ज्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या विहिरी अन्य गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाला दिल्यात त्या शेतकऱ्यांची शासनानं मात्र उपेक्षा केली आहे. या शेतकऱ्यांना अद्याप 1 रुपयाचाही मोबदला न दिल्यानं हे शेतकरी संतापले. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचा अपमान केला. हल्ली भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, परंतु आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा दिला असं वादग्रस्त वक्तव्य करून कृषी मंत्री कोकाटेंनी शेतकऱ्यांचा अपमान केला होता. या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी अकोला शहरातील धिंगरा चौकात जाहीर निषेध केला. सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महिला शिव शोभायात्रा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या रॅलीमध्ये शेकडो महिलांनी भगवा फेटा आणि पारंपरिक पोशाख परिधान करत सहभाग घेतला, तर बुलेटवर स्वार होत त्यांनी सहभाग घेतला. शिर्डीमध्ये गावठी कट्टा बाळगणाऱ्या सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केले. आरोपीकडून एका गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूसह असा एकूण 70,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रायगडमध्ये अनेक ठिकाणी मटका जुगाराचे अड्डे तयार झाले. जुगार खेळल्यानं अनेक कुटुंबही उद्ध्वस्त झाली. दरम्यान या संदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात ही बाब आणून देणार अशी माहिती मनसे तालुकाध्यक्ष सिद्धांत म्हात्रे यांनी दिली आहे. तर कारवाई न झाल्यास राज ठाकरेंना भेटणार असंही म्हात्रे म्हणाले.